नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। संविधान बचाव सेनेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून जेल रोड या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन करीत आहोत। या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांना आंदोलन सोडा असे देखील त्यांनी सांगितले। आंदोलन आम्ही सोडू, अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढा, त्यानंतरच आम्ही आंदोलन सोडू। परंतु जयकुमार रावल भाऊ यांच्या सांगण्यावरून त्यांनी आज आंदोलन हे स्थगित केले आहे। आम्ही उपोषणाला बसलो होतो। खोटं कारण दाखवून अतिक्रमण मोहीम राबवली, कुठली पूर्वसूचना नाही। उपोषण करते आम्ही साखळी उपोषणात बसलो होतो। डायरेक्ट उचलून घेऊन गेले त्या ठिकाणी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलून खोटा 353चा गुन्हा दाखल करणार। सगळी शूटिंग आहे, तुम्ही एकदा तपासून बघा, त्याच्यातनं मार्ग काढावा। त्याच्यानंतर रेखावर साहेब असताना 2013-14 पासून हे आंदोलनासाठी जागा दिली होती। सर्व जाती धर्माचे लोक इथं बसतात। त्याच्यानंतर हे फूड विक्रेता मग हे कुठल्या कायद्याने कुठल्या ठरावानुसार या लोकांना या ठिकाणी 100 फूट जागा आणि पत्र्याची सेट पक्के बांधायला दिली। आम्हाला फक्त ते दाखवा। जे काही दुकानं भाजी मार्केट तोडलेलं आहे त्यांना तात्पुरता स्वरूपात उत्तर देणं, एखादं भाजी मार्केट बनवणं तात्पुरता स्वरूपात दिलेलं आणि तात्पुरता स्वरूप म्हणजे ते भाजीपाला मार्केट बांधलं गेल्यानंतर काढलं दोनचं तेच म्हणणं की कुठल्या कायद्यान्वये आणि कुठल्या ठरावानुसार तेवढं दाखवून द्या, आम्ही काढून घेऊ। त्याच्यानंतर 9 मीटरच्या रस्त्यावर कोतवाल ट्रस्ट बाजूलाच उभी आहे बऱ्याच वर्षापासून त्याच्याबद्दल काही फोटो आता सांगितलं जातं। कागदोपत्री पुरावा समोर ठेवा, आम्ही उपोषण मागे घेऊ। आणि जो जुना आग्रा रोड आहे तो त्या टोकापासून तर या टोकापर्यंत पूर्ण अतिक्रमण करावी ही आमची एक आहे। जुना आग्रा रोड जो शहराच्या मध्यवर्ती भागात जातो सगळे आहेत, आपल्याकडे पण दिलेला दुबारा परत एक आपल्याला देतो। या मागील माझं काय म्हणणं आता आपल्याला पॉलिटिकल आपलं सगळं हे चालणारच आहे म्हणजे आंदोलन पण आपण थोडं काही निर्णय आपल्याला असं करायचं। माझं मुख्यमंत्री झालं त्याच्यामुळे 15 ऑगस्ट 26 जानेवारी झाला त्याच दिवशी कुठलं आंदोलन नाही, आत्मदान काही, त्या दिवशी उत्सव आनंद। आणि मी पालकमंत्री आहे तर मी काय करेल की समजा आपल्याला हे आपल्याला कधी येणार तर मी 14 तारखेला येईल। त्याच्या अगोदर काही जे उपोषण वगैरे आत्मदान करण्याची गरज नाही, पण उपोषण वगैरे काय जे असेल ते आणि 14ला संध्याकाळी ते विषय संपायचे म्हणजे 15 ऑगस्टचा आनंद सगळ्यांना घेता येईल। आपण सगळे लोक आज इतका आनंदाचा सुट्टीचा दिवस सगळे आणि तुम्ही इतके दिवस 7वा दिवस आहे नाही पण भाऊ तुम्ही आजच भेटले आजच नक्कीच। आणि स्थानिक प्रशासन सकाळी भेट झाली। स्थानिक प्रशासन एकाच व्यक्तीचं ऐकून दबाव तंत्र वापरत आहे। आपल्याकडून आमच्या अपेक्षा प्रचंड आहेत, त्या पूर्ण कराव्यात भाऊ, एवढीच आमची इच्छा। बॅलन्स करू आपण। आता इथे फक्त मार्ग काढून आता आपल्याला काय शेवटी गाव सगळ्यांचं आपल्याला प्रति आंदोलन पद्धत नाही ना, नगरपालिका तुमच्या ताब्यात प्रति आंदोलन त्यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल करत नाही। खोटे हिंदू युवा सेनेचं एक मंडप टाकलं, रस्त्याच्या मधोमध टाकलं, नोटिसा दिल्या आणि पोलिसांनी तर पूर्ण बळाचा वापर केलाय भाऊ। त्यातल्या त्यात त्यांना उठवलंच नाही इथून। ठीक आहे, चालू आहे आमचं म्हणणं ना, आमच्या बाजूला बसवा नाही ते 100 दिवस त्यांचा आणि मित्रपरिवार आम्ही पण येताना त्यांना हाय बाय करून गेलो, ते पण केलेत। पण ही राजकीय खुर्शी प्रकार कुठून आलाय धुळ्यामध्ये? आमचं तो आम्हाला शहरचं सामाजिक वातावरण आणि ते व्हायला नको पाहिजे। सार्वजनिक हितामध्ये आपण